तुम्ही फोन वापरताय आणि कोणीतरी तुमचे मेसेज, फोटो, लोकेशन सगळं पाहतंय. भयानक आहे ना? काही दिवसांपूर्वी अशीच एक बातमी व्हायरल झाली होती की भारत सरकार संचार साथी नावाचं ऍप प्रत्येक फोनमध्ये प्री इन्स्टॉल करणार, जो लोकांना सायबर थ्रेट पासून वाचवेल आणि ते तुम्ही अनइन्स्टॉल ही करू शकणार नाही. पण लोकांचं म्हणणं वेगळंच होतं. काही लोक म्हणत होते की हे ऍप सुरक्षा वाढवण्यासाठी आहे, पण बऱ्याच जणांना वाटत होतं की हे ऍप खूप परवानग्या मागतंय आणि त्यामुळे डेटा प्रायव्हसीला धोका होऊ शकतो. कारण या ऍपला तुमचे मेसेज, फोटो, लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री अगदी सगळ्यांचाच ऍक्सेस लागणार होता आणि डेटा थेट सरकारी सर्व्हरवर जाणार होता अशी चर्चा होती. काहींनी तर हे स्पाय ऍप असल्याचंही सांगितले, ज्यामुळे काही कंपन्यांनी याला हरकत घेतली आणि ऍपलने तर थेट नकार दिला की आम्ही वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणार नाही आणि हा ऍप जबरदस्ती झाला तर आम्ही भारतात आयफोन विकणार नाही. हे स्टेटमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. लोकांनी ऑनलाईन पेटिशन सुरू केल्या, #राईट टू प्रायव्हसी ट्रेंड करू लागले आणि दबाव वाढल्यामुळे शेवटी अपडेट अशी आहे की सरकारने हा निर्णय पूर्णपणे मागे घेतला आहे. आता कोणत्याही फोनमध्ये हे ऍप जबरदस्ती टाकलं जाणार नाही. जे लोक या मुद्द्यावर वाद करत होते त्यांच्यासोबत देखील ही माहिती नक्की शेअर करा.